प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुनश्च एकवार समाजशास्त्र या विषयामधील भाग क्रमांक 3 आणि प्रकरण 4 हे सुरू करणार आहोत. आतापर्यंत समाजशास्त्राचे 3 प्रकरण आपण अभ्यासलेले आहेत आणि या तिन्ही प्रकरणामध्ये भारतीय समाज आणि त्या समाजाशी रिलेटेड असलेले जे काही प्रश्न असेल, समस्या असेल, परिचय असेल, विविधता असेल, अशा अनेक गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला प्रकरण हे जे 4 आहे की भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाचा भाग सांगू इच्छिते की महाराष्ट्र शासनाने काही भाग आपल्या अभ्यासक्रमाचा वगळलेला आहे किंवा काढून टाकलेला आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनाची ही काही संकट आपल्या संपूर्ण जगावर, देशावर आलेलं आहे. त्या निमित्ताने त्यांनी काय केलेले आहे की बरंच परिवर्तन किंवा शिक्षणामध्ये पण असे काही परिवर्तन आणलेले आहेत किंवा असे काही बदल केलेले आहेत आणि त्याच एक बदलाचा भाग म्हणजे त्यांनी 25% जो भाग आहे, जो आपल्या बोर्डच्या सिलेबसमधून त्यांनी वगळलेला आहे, म्हणजे तो काढून टाकलेला आहे. आणि प्रकरण 4, 5 आणि 6 समाजशास्त्राचं यामधील बराचसा काही घटक, उपघटक त्यांनी काढून टाकलेले आहेत. पहिले जे 3 प्रकरण आहेत ते ॲज इट इज आहेत, त्याच्यामुळे मी तेव्हा तुम्हाला काहीही सांगितलेलं नाहीये. मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण याची माहिती तुम्हाला दिली होती की कोणते भाग वगळण्यात आलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थीनींना ते काही समजलेलं नाही. त्यांनी मला प्रश्न देखील विचारले होते की कोणता नेमका भाग वगळण्यात आलेला आहे. तर आज जो आपला पाठ क्रमांक 4 आहे की भारतातील ज्या सामाजिक परिवर्तनाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यामधील कोणता भाग वगळण्यात आलेला आहे हे मी तुम्हाला सांगते. यामधलं ज्या प्रक्रिया आहेत, उदाहरणार्थ मग औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, आधुनिकीकरण आहे, जागतिकीकरण आहे, अंकीकृतकरण आहे, या नवीन पाठ्यक्रमानुसार आलेल्या ज्या प्रक्रिया समाज परिवर्तनाच्या आहेत, यामधील औद्योगिकरण आणि शहरीकरण हे जे 2 घटक आहेत हे आपले पूर्णपणे 4थ्या धड्यामधून काढलेले आहेत. म्हणजे याच्यावर आधारित कोणतेही प्रश्न 12वी बोर्डच्या तुमच्या सिलेबसमध्ये येणार नाहीत आणि हा भाग वगळण्यात आलेला आहे. तर आज आपण आपल्या 4थ्या धड्याला सुरुवात करणार आहोत आणि त्याचं नाव आहे भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया. लक्षात घ्या, भारतातील ज्या सामाजिक परिवर्तनाच्या ज्या प्रक्रिया आहेत तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिवर्तन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. 11वी मध्ये देखील आपण परिवर्तनच्या जे बदल आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. तर परिवर्तन म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बदल. हा जो बदल होतो तो चांगला किंवा वाईट या दोन्ही स्वरूपामध्ये होत असतात समाजामध्ये, परंतु बदल म्हणजे परिवर्तन आणि हा निसर्ग नियम आहे. आपण आपल्या भोवतालच्या परिसरामध्ये बघतो की अनेक प्रकारे बदल होत असतात. आता हे जे बदल आहेत ते नैसर्गिक नियमानुसार होत असतात. म्हणजेच बघितलं तर आपण प्राणी जे आहेत किंवा वनस्पती आहे किंवा जे भौतिक वातावरण आहे, जी काही सजीव सृष्टी आहे, याच्यामध्ये देखील अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे बदल आहे हे बदल म्हणजेच सजीवांचं लक्षण किंवा सजीवतेचं किंवा जिवंतपणाचं लक्षण आहे आणि म्हणून हे बदल होणं हे अपेक्षितच आहे. परंतु जेव्हा मानवी समाजामध्ये जे काही संरचना किंवा जी काही मूल्य आहेत, जी काही त्यांची जी काही प्रत्येक मूल्यांची किंवा मूल्यधिष्ठित जी काही आधारित जे काही बदल समाजामध्ये झालेले आहेत ना, त्या बदलांना आपण सामाजिक परिवर्तन म्हणतो. आता ह्या सामाजिक परिवर्तनाच्या काही प्रक्रिया तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं तर सामाजिक परिवर्तन किंवा त्याचा अर्थ वगैरे काही दिलेला नाहीये, कारण तो जो भाग आहे तो आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेला आहे. आज आपल्याला त्या प्रक्रिया अभ्यासायच्या आहेत. प्रक्रिया जर म्हटलं तर ती निरंतरपणे चालणारी गोष्ट असते. म्हणजे सामाजिक जे परिवर्तन आहे हे सातत्याने होतं, हे निरंतर होतं आणि म्हणून सातत्याने परिवर्तनाचा जो बदल आहे त्याला आपण प्रक्रिया म्हटलेला आहे. आणि या प्रक्रिया ज्या आहेत ते कोणत्या घटकांमार्फत होतात तर ते घटक आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा, जी काही परिस्थिती समाजामध्ये असते, जे काही भूतकाळ असतो किंवा ज्या काही अस्तित्वात असलेल्या गोष्टी असतात, त्या अस्तित्वात असलेल्या गोष्टीनुसारच समाजामध्ये परिवर्तन होत असतात. समाजामध्ये अनेक बदल होत असतात आणि हे जे बदल आहेत हे बदल कोणत्या घटकांनुसार होतात किंवा कशाद्वारे होतात हे आपल्याला आज अभ्यासायचं आहे. तसं जर बघितलं तर परिवर्तनाची ही जी प्रक्रिया आहे ही सातत्याने आणि सर्व जगामध्ये चालणारी प्रक्रिया आहे. ही सार्वत्रिक आहे, ही कुठे खंडित नाही.
परिवर्तन प्रत्येकच क्षेत्रामध्ये होतं. मानवामध्ये परिवर्तन झालेलं आहे, त्याच्या विचारसरणीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. शिक्षण संस्था असू द्या, सामाजिक जे काही चळवळी असतील किंवा सामाजिक जे काही महत्त्वाच्या बदल असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये पण नवीन-नवीन गोष्टींची भर ही पडतच असते आणि म्हणून परिवर्तन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. आज आपण ज्या प्रक्रिया अभ्यासणार आहोत, त्यातील जी पहिली प्रक्रिया आहे ती आहे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण. आधुनिकीकरण ही सामाजिक परिवर्तनाची एक प्रक्रिया आहे. या ज्या प्रक्रिया तयार होतात ना, बघा समाजामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा तयार होतात, सहकार्याची भावना तयार होते, त्याच पद्धतीने संघर्ष तयार होतात, क्रांती उत्क्रांती होत असते आणि याचाच जो भाग आहे ना, तो आहे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण याचं जर साध्या सोप्या भाषेत अर्थ सांगायचं झालं, तर ही समाज परिवर्तनाची अशी प्रक्रिया आहे, की ही सातत्याने घडत असते. त्याचप्रमाणे ती सर्वस्पर्शी असते, ती गतिमान असणारी प्रक्रिया आहे आणि जीवनातले जे मूल्य आहेत, जे काही इष्टमूल्य आहेत, त्याच्यामध्ये परिवर्तन किंवा ज्या जीवन पद्धतीमध्ये जे परिवर्तन होतं, ते ग्रहण करणारी ही पद्धती आहे किंवा ही संकल्पना आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो आधुनिकीकरण. आधुनिकीकरण ही जी संकल्पना आहे ही डॅनियल लर्नर यांनी संकल्पना मांडलेली आहे. हे नाव तुम्ही महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की डॅनियल लर्नर यांनी आधुनिकीकरण ही संकल्पना सामाजिक परिवर्तनामध्ये आणलेली आहे आणि म्हणून आधुनिकीकरण म्हटलं की त्यांचं नाव हे जोडलं जातं. डॅनियल लर्नर यांनी ही जी संकल्पना भारतीय समाजामध्ये लागूकरण केलेलं आहे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून. तर आधुनिकीकरण म्हणजे बदल तर होतात, निश्चित अर्थाने ते बदल होतात, परंतु पाश्चिमात्यीकरणानंतरची ही आधुनिकीकरण संकल्पना आहे आणि पाश्चिमात्यीकरण ही संकल्पना आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेली आहे की पाश्चिमात्यीकरण होत असताना आपण इतर जे काही देशीय आहे लोक आहेत किंवा इतर परदेशीय लोकांचं जे आपण संस्कृतीचं अनुकरण आपल्या संस्कृतीमध्ये करत असतो त्याला आपण पाश्चिमात्यीकरण असं म्हटलेलं आहे आणि पाश्चिमात्यीकरण ही संकल्पना डॉक्टर श्रीनिवास यांनी मांडलेली आहे आणि पाश्चिमात्यीकरण पेक्षा ही उदात्त अशी संकल्पना ही आहे आधुनिकीकरण. आधुनिकीकरणामध्ये फक्त आपण त्याचं अनुकरणच करत नाही तर त्या अनुकरणाबरोबर आपण त्यामध्ये बदल करून घेत असतो. म्हणजेच आपल्या संरचनेमध्ये जे बदल आहेत, आपल्या मूल्यांमध्ये जे बदल आहेत, आपल्या जीवन पद्धतीमध्ये जे बदल आहेत ते मुळापासून बदल होतात आणि मग ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू होते. आधुनिकीकरण हे सर्वात प्रथम प्रगत देशामध्ये झालेलं आहे आणि त्याला पहिले आधुनिकीकरण म्हणतात. उदाहरणार्थ काय आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जपान आहे आणि अशा ज्या देशांमध्ये जे आधुनिकीकरण झालेलं आहे, जे बदल समाजाच्या दृष्टीने जे इष्ट बदल आहेत, जे चांगल्या पद्धतीचे बदल आहेत, जे पहिल्यांदा त्या देशांमध्ये झालेले त्याला पहिले आधुनिकीकरण आपण म्हटलेलं आहे आणि दुय्यम आधुनिकीकरणामध्ये मग भारत आहे किंवा इतर देशीय लोक जे आहेत की त्यांनी देखील ते बदल स्वीकारलेले आहेत आणि त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संरचनेमध्ये किंवा आपल्या मूल्यांमध्ये ते बदल करून घेतलेले आहेत. याला आपण काय म्हटलेलं आहे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण यामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारे शिक्षणामध्ये बदल झालेले आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक पद्धतीमध्ये बदल झालेले आहेत. आपले जे मूल्य आहेत, आपले जे नैतिक मूल्य आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला उदारमतवादी धोरणं आलेली आहेत आणि त्या उदारमतवादी धोरणामध्ये आपण आपल्याला काय केलेलं आहे, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण आपल्या शाखेची निवड केलेली आहे. शिक्षणाची शाखा असू द्या किंवा आपलं राहणीमान असू द्या, आपलं जीवन पद्धती असू द्या, आपले संस्कार असू द्या. म्हणजेच काय की आधुनिकीकरण किंवा आधुनिक विचार ही सरणी समाजामध्ये आलेली आहे. तसं जर बघितलं तर 18व्या दशकामध्येच आपल्याला आधुनिकीकरणाचे हे जे काही मुळं आहेत ते भारतीय समाजामध्ये रुजण्यास सुरुवात झाली होती. आपल्याला माहिती आहे की जे भारतीय समाज सुधारक राजाराम मोहन रॉय आणि यांना आपण काय म्हणतो की आधुनिक भारताचे जनक म्हणतो. बघा 18व्या दशकामध्येच काय झालेलं आहे, आधुनिक भारताची सुरुवात त्यांनी करण्यास कार्यरत झालेले आहे. उदाहरणार्थ काय की त्यांनी इंग्रजी सारखी जी भाषा आहे त्या भाषेचा वापर शिक्षण पद्धतीमध्ये तेव्हाच त्यांनी इंग्रजी माध्यमातून
शाळा त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजीचा वापर कसा होईल म्हणजे त्या पद्धतीने देखील त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. एवढंच नाही तर विज्ञान, हे जे विज्ञान आहे ना, विज्ञाननिष्ठ जी काही वस्तुस्थिती आहे किंवा विज्ञाननिष्ठ जो काही अभ्यासक्रम आहे तो त्यांनी सुरू करण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर ज्या समाजाच्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, सती प्रथा असेल किंवा बालविधवा ही प्रथा असेल आणि अशा ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या त्यांनी मोडीत काढलेल्या आहेत, त्या त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच 18व्या दशकामध्येच त्यांनी आधुनिक भारताचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते आज कुठं साकारलेलं आहे किंवा आज ते आपल्याला सत्यात आलेलं दिसतं. म्हणजेच काय झालेलं आहे की आधुनिकीकरण ही जी संकल्पना आहे किंवा आधुनिक जे विचार आहेत की जे आपल्या विचारांमध्ये जेव्हा आपण त्या पद्धतीने विचार करून ते कृतीमध्ये आणतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, आधुनिकीकरण. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये केवळ आधुनिकीकरण ही संकल्पना सांगितलेली नाही तर त्यांची वैशिष्ट्य देखील सांगितलेली आहे. तर आधुनिकीकरणाची वैशिष्ट्य काय असू शकतात किंवा वैशिष्ट्य का तयार होतात हे पण आपण समजणं गरजेचं आहे. जेव्हा एखादी संकल्पना उदयास येते तेव्हा त्या संकल्पनेचं काहीतरी कार्य तयार होत असतं आणि त्याला आपण उद्दिष्ट म्हणत असतो किंवा वैशिष्ट्य म्हणत असतो की या वैशिष्ट्यानुसार ही संकल्पना तयार झालेली असते. आणि सगळ्यात महत्वाचं जर पहिलं वैशिष्ट्य आधुनिकीकरणाचं बघितलं तर ते आहे विज्ञाननिष्ठता. काय आहे? विज्ञाननिष्ठता. बघा, विज्ञाननिष्ठता म्हणजे की वैज्ञानिक जे काही तत्वज्ञान आहे, विज्ञाननिष्ठ असे विचारसरणी समाजामध्ये तयार झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विज्ञान म्हटल्यानंतर तिथे वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्याच पद्धतीने पटकन ती कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास ते तयार नसतात. जोपर्यंत निष्कर्षापर्यंत एखादी गोष्ट जात नाही तोपर्यंत आपण ती एक्सेप्ट करत नाही, ती आपण आपल्या आचरणामध्ये आणत नाही. आणि म्हणून विज्ञाननिष्ठता किंवा विज्ञान ही जी काही संकल्पना आहे ती आधुनिकीकरणामुळे झालेली आहे. मग याचा परिणाम दुसरं वैशिष्ट्य तयार काय झालेलं आहे? पहिलं तर आहे विज्ञाननिष्ठता, दुसरं आहे की तर्कनिष्ठ अनुमान करण्याची एक प्रकारची सवय आपल्याला लागली. म्हणजे तर्कनिष्ठता पण आहे किंवा तर्कबुद्धी पण या आधुनिकीकरणामुळे भारतीय समाजात तयार झालेली आहे. तर्कवृत्ती म्हणजे काय किंवा आपण तर्क कधी करत असतो किंवा जेव्हा दोन गोष्टीमधील आपण कार्यकारण भाव जेव्हा शोधत असतो ना, किंवा ही गोष्ट अयोग्य आहे किंवा ही गोष्ट बरोबर आहे अशा पद्धतीचं आपण जेव्हा पडताळणी करतो तेव्हा त्याला आपण तर्कशुद्धता म्हणतो. आपण पटकन एखादी गोष्ट एक्सेप्ट करत नाही. जोपर्यंत विज्ञानाची जोड त्याला येत नाही, जोपर्यंत त्याला तर्क दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण तो बदल समाजामध्ये सहजासहजी ग्राह्य करत नाही. म्हणून आधुनिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य विज्ञाननिष्ठता आहे तर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे? तर्कनिष्ठता किंवा आपण त्याला असं म्हणूया की तर्कनिष्ठ दृष्टिकोन. तिसरं जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आहे की तंत्रज्ञान देखील आधुनिकीकरणामध्ये आलेले. काय आलेलं आहे? तंत्रज्ञान. तंत्रज्ञान आधारित काहीही आपल्याला साध्य होत नाही. आता इतकं तंत्रज्ञान वाढलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग आधुनिकीकरणामध्ये भारतीय समाजाने आपल्यापर्यंत घेतलेला आहे किंवा भारतीय समाजाच्या संस्कृतीमध्ये ते तंत्रज्ञानामध्ये आपण काय केलेलं आहे, तो बदल तयार करून घेतलेला आहे. मग हे जे तंत्रज्ञान आहे आपण आज पाहतो की हे हा एक आपण जे आता लेक्चर घेत आहोत हे तंत्रज्ञानाचाच एक काय आहे, भाग आहे. आणि तंत्रज्ञानामुळे काय झालेले आहे की वेगवेगळ्या सुविधा आणि वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध झालेले आहे. तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की मग औद्योगिक क्षेत्र असू द्या किंवा समाज सुविधा असू द्या, शिक्षण असू द्या, इतर आर्थिक प्रश्न असू द्या किंवा कोणत्याही भागामध्ये आज तंत्रज्ञान हे विकसित झालेलं आहे. आणि हा आधुनिक जो बदल आहे हा आपण आपल्या समाज रचनेमध्ये करून घेतलेला आहे. म्हणून आधुनिकीकरण संकल्पनेचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे? तंत्रज्ञान विकसित होणे. हे जे तंत्रज्ञान आहे हे विकसित झाल्यामुळं पुढचं जे वैशिष्ट्य तयार होतं ते काय आहे की नवीन नवीन कल्पना संकल्पना तयार झालेल्या आहेत. बघा, एक गोष्ट जेव्हा आपण करतो किंवा नवीन बदल जेव्हा आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये लागू करून घेतो तेव्हा आजच्या बरोबरच आपल्याला काय होतात, नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन कल्पना त्या आपल्या समाजामध्ये किंवा त्या आपल्या जीवन पद्धतीमध्ये येत असतात. आता बघा, साधं आपण उदाहरण घेऊया की जो आपण मोबाईल वापरत असतो. आता हा जो मोबाईल आहे
हा मोबाईल जर त्याचा जर तंत्रज्ञानाचा आपल्याला जो मिळालेला आविष्कार आहे, यामध्ये कितीतरी बदल झालेले आहेत. आधी खूप छोटा किंवा साध्या पद्धतीचा असायचा, परंतु आता त्याचे वास्ट व्हर्जन आलेले आहे. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन आयडियाज त्याच्यामध्ये आलेले आहेत. एवढंच नाही, शिक्षण पद्धती घ्या, आरोग्य क्षेत्र घ्या किंवा आपल्या ज्या काही मनोरंजनाच्या कल्पना असतील, ज्या सांस्कृतिक बदल असेल, यामध्ये नेहमी नवीन नवीन कल्पनांची भर आपल्याला आधुनिकीकरणामध्ये पाहायला मिळते. नवीन ज्या कल्पना आहेत त्यामुळे आपल्या संपूर्ण याच्यामध्ये काय झालेलं आहे, आधुनिक विचारसरणी भारतामध्ये आलेली आहे. जी काही आपली जुनी रूढी परंपरा आहे त्यामध्ये बदल झालेला आहे. ती जी रूढी परंपरा आहे ती पूर्णपणे बदलून नवीन विचारसरणी आलेली आहे. आणि पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे की चिकित्सक वृत्ती. हेही महत्वाचं वैशिष्ट्य आहे की चिकित्सक वृत्ती ही आधुनिकीकरणामुळे भारतीय समाजामध्ये रुजलेली आहे. चिकित्सक वृत्ती, आता ही जी चिकित्सक वृत्ती आहे बघा, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पूर्णपणे समजते ना, तेव्हा ती चिकित्सक वृत्ती आपल्यामध्ये येते. जर आपलं अर्धच ज्ञान असेल किंवा आपल्यामध्ये काही पूर्वग्रह असतील आणि ते दूषित असतील तर आपल्याला ती चिकित्सक वृत्ती येऊ शकत नाही. चिकित्सक जी वृत्ती आहे यामध्ये आपण काय करतो की ती गोष्ट योग्य किंवा अयोग्य ही आपण बऱ्याचशा पडताळणी नंतर ठरवत असतो. आणि ही चिकित्सक वृत्ती ही बालपणापासूनच आतापर्यंत आपल्यामध्ये हळूहळू येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, आपण असे अनेकसे प्रयोग समाजशास्त्रज्ञांनी केलेले आहेत की ही जी वृत्ती आहे ती कशा प्रकारे आपल्या भारतीय समाजामध्ये रुजलेली आहे, आपल्या विचारांमध्ये रुजलेली आहे. आपण पटकन एखादी गोष्ट चांगली किंवा पटकन एखादी गोष्ट वाईट हे आपण सांगू शकत नाही. जेव्हा येणारे अनुभव आपण घेतो आणि त्या अनुभवामधून आपण ती चिकित्सित जी काही वृत्ती आहे ती अंगीकारतो आणि मग ते आधुनिकीकरण त्या त्या पद्धतीने आपण स्वीकारत असतो. आज आपण एक संकल्पना पाहिलेली आहे की आधुनिकीकरण ही जी गतिमान संकल्पना आहे, ही वेगवान संकल्पना आहे, ही प्रत्येक वेळी नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन विचार घेऊन येणारी जी संकल्पना आहे की जी डॅनियल लर्नर यांनी दिलेली आहे, ती जी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमधली महत्वाची आपण म्हणूया की आधुनिकीकरण ही संकल्पना आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे की आधुनिकीकरण म्हणजे काय. तर आधुनिकीकरण म्हणजे ही सर्व व्यापी, त्याच पद्धतीने गतिमान आणि जीवनाचे जे मूल्य आणि जीवन पद्धती यामध्ये परिवर्तन करणारी ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे वैशिष्ट्य आपण अनुभवलेले आहेत. ते वैशिष्ट्य काय आहे की विज्ञाननिष्ठता, दुसरं जर पाहिलं आपण तर तर्कदृष्टी, तिसरं जर बघितलं तर नवीन नवीन ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांचा उदय झालेला आहे. आणि चिकित्सक वृत्ती, अशा प्रकारचे आपण काय केलेले आहे, आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. ही जी वैशिष्ट्य आहे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही त्याचं मनन करा, ती वाचा आणि ती व्यवस्थित समजून घ्या. मी थोडक्या याच्यामध्ये साध्या शब्दामध्ये ते समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेले आहेत. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन हा लक्षामध्ये ठेवून आधुनिकीकरण ही संकल्पना समजून घ्या. दुसरी जी संकल्पना आहे ती आहे जागतिकीकरण. ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, जागतिकीकरण, ही देखील एक खूप महत्वाची संकल्पना जागतिकीकरण आहे. लक्षात घ्या, जागतिकीकरण ही जी संकल्पना आहे ही आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये जागतिकीकरण झालेलं आहे. परंतु मुख्यतः आर्थिक जो भाग आहे या भागाचा प्रभाव इतर क्षेत्रामध्ये पडलेला आहे. मग तो सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, सांस्कृतिक असू द्या, या भागांवर या आर्थिक क्षेत्राचा जेव्हा प्रभाव पडतो ना तेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना उदयास आलेली आहे, ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. जागतिकीकरण ही संकल्पना 1991 साली जेव्हा पी.व्ही. नरसिंहराव यांचं जे सरकार होतं त्या सरकारने जागतिकीकरण ही संकल्पना उदयास आणण्यास प्रयत्न केलेला आहे. जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये काय झालेलं आहे की सर्व देशांचा जो आर्थिक व्यवहार आहे, प्रत्येक देशाचा वेगवेगळा आपला आर्थिक व्यवहार असतो, परंतु हा जो आर्थिक व्यवहार आहे तो एकमेकाशी कुठेतरी संलग्न करणे किंवा आपल्या देशाच्या विकासासाठी आपण इतर देशांची मदत घेऊन आपल्या देशाची प्रगती किंवा विकास
हा आर्थिक क्षेत्रामध्ये कसा होईल यासाठी ही संकल्पना मदत करते. लक्षात घ्या, आपल्या भारताचा जर पूर्ण विकसित देश व्हायचा असेल, पूर्ण विकास जर आपल्या भारताचा व्हायचा असेल, तर जागतिकीकरणाद्वारे जी काही अर्थव्यवस्था आपली आहे ती ज्या ज्या पद्धतीने वाढेल, ज्या ज्या पद्धतीने सुधारेल, त्या त्या पद्धतीने आपला देश अधिक प्रगत आणि विकसित होईल. आणि म्हणून ही जागतिकीकरण संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेबरोबरच उदारीकरण आलेलं आहे, खाजगीकरण आलेलं आहे आणि जागतिकीकरण आलेलं आहे. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये जी काही भारताची अर्थव्यवस्था आहे ती इतर देशांशी जेव्हा संलग्न होते, म्हणजे जेव्हा भारताचा जो आर्थिक व्यापार आहे, आर्थिक जे काही गोष्टी आहेत त्या जेव्हा भारताच्या सीमा बाहेर जातात आणि तिथे देखील आपलं काय आहे, त्या पद्धतीने आपला आर्थिक व्यवहार आपण करतो, त्याला आपण जागतिकीकरण म्हटलेलं आहे. या जागतिकीकरण संकल्पनेमध्ये आर्थिक गोष्टी बरोबरच मुक्त संचार करणे, आयात निर्यात उत्पादनाची करणे, त्याच पद्धतीने आपल्या ज्या सुविधा आहेत आपण एका जगाशी कनेक्ट झालेलो आहोत. जागतिकीकरणामध्ये काय आहे, जग आपल्या खूप जवळ आलेलं आहे आणि या संकल्पनेद्वारे आपण जगामध्ये काय झालेलं आहे, संलग्न झालेलो आहोत आणि त्या दृष्टीने आपण आर्थिक सामाजिक गोष्टींचा व्यवहार आपण इतर देशांशी करतो. आत्ताचंच उदाहरण घ्या ना, आपल्याला माहित आहे कोणतं उदाहरण, की चायनाचं जे आता चायनाने जो काही माल आपल्याकडे भारतापर्यंत पोहोचवायचा किंवा चायनाच्या ज्या काही कंपन्या आपल्या भारताशी कनेक्ट होत्या त्या आपण काय केलेल्या आहेत, काही आपल्या राजकीय धोरणांमुळे किंवा जे काही भारतावर जे संकट आलेलं आहे त्याद्वारे आपण काय केलेलं आहे, त्या गोष्टी किंवा त्या मालाला आपण बंदी घातलेली आहे. हे आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय झालेलं आहे, की आपण आता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करणार नाही किंवा त्यांच्या देशातला जो कच्चा माल आहे, पक्का माल आहे, तो आपल्या भारतामध्ये आयात निर्यात होऊ शकत नाही आणि आपला भारताचा देखील आपण कोणत्याही प्रकारचा माल हा चायनामध्ये आपण देणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे या ज्या जागतिकीकरणाच्या ज्या संकल्पना आहेत यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तयार झालेल्या आहेत, बहुराष्ट्रीय मंडळं तयार झालेली आहेत आणि याचाच उपयोग आपल्याला औद्योगिकरणासाठी विविध कंपन्या, आपल्या भारताच्या पण काही कंपन्या इतर देशांमध्ये आहेत आणि इतर देशांच्या काही कंपन्या आपल्या भारतामध्ये आहेत. यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपली आर्थिक प्रगती केलेली आहे, आपला विकास केलेला आहे आणि विकासाच्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या जागतिकीकरणामुळे आपल्याला प्राप्त झालेल्या आहे. आणि यामुळेच आपलं काय झालेलं आहे, भारत हा जो देश आहे हा आता चांगल्या पद्धतीने सामाजिक याच्यामध्ये किंवा जागतिक याच्यामध्ये वर आणि विकसित होत आहे. आता याचे देखील काही वैशिष्ट्य आहेत. जागतिकीकरणाची काय वैशिष्ट्य आहे, तर जागतिकीकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्ववादी उदारता त्यांनी घेतलेली. काय केलेलं आहे, तत्ववादी उदारता. बघा, जागतिकीकरणाच्या पहिल्या वैशिष्ट्यामध्ये तत्ववादी उदारता आहे. लेट्स डू, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, लेट्स डू, आपल्याला करायचंय, काहीही करू द्या, त्यांना करू द्या, मुक्तपणे करू द्या. हे जे उदारतावादी जे तत्व आहे ते जागतिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्येच उदारीकरण आपण पाहतो की जी काही आयात निर्यातावरची जी काही अनिर्बंध जी बंधने आहेत ती उठवली गेलेली आहेत आणि ती शिथिल केलेली आहेत. अशा पद्धतीने उदारीकरणाचं धोरण आणलेलं आहे की आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण आपला व्यवसाय, आपले उद्योगधंदे हे आपण उभारू शकतो, आपण त्याला चालना देऊ शकतो आणि आयात निर्यात आपण आपल्या त्या देशांशी करू शकतो. म्हणजे उदारीकरण आलेलं आहे. त्या तत्वानुसार वेगवेगळे बदल समाजामध्ये जागतिकीकरणामध्ये झालेले आहेत. जर बघितलं तर त्याचं जर पुढचं दुसरं वैशिष्ट्य आहे की काय झालेलं आहे, खाजगी उद्योग उदयास आलेले. बघा, उदारीकरणाच्या धोरणामुळं जागतिकीकरणामध्ये काय झालेलं आहे, दुसरं वैशिष्ट्य म्हणजे खाजगी उद्योग. पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे की असे काही क्षेत्र की जे सरकारकडे सर्व आधी अधिकार होते, परंतु आता हे जे अधिकार आहेत हे काय झालेलं आहे, खाजगी कंपन्यांकडे, खाजगी संस्थांकडे किंवा व्यक्तींकडे देखील त्यांनी सुपूर्त केलेले आहेत. म्हणजे खाजगीकरण जे झालेलं आहे ते देखील हा जागतिकीकरणाचा एक भाग झालेला आहे. आपण निरनिराळ्या संस्था, निरनिराळ्या कंपन्या बघतो की त्याचं खाजगीकरण आहे, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि याद्वारे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे नियम, त्यांचं पद्धतीचं उद्योगाचे नियम किंवा कशा पद्धतीने ती यंत्रणा राबवायची हे सर्व अधिकार त्यांनी त्यांच्याकडे घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर अशा अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत, विमान कंपन्या आहेत किंवा मग जर पाहिलं तर वेगवेगळे उद्योगधंदे आहेत, शैक्षणिक संस्था आहेत. याचं काय झालेलं आहे, आता खाजगीकरण हे झालेलं आहे. परंतु असा काही भाग आहे की
तो त्यांनी सरकारने काय केलेलं आहे, त्याचं खाजगीकरण होऊ दिलेलं नाही. उदाहरणार्थ आपलं डिफेन्स युनिट असेल किंवा अशा ज्या महत्त्वाच्या काही लष्करी योजना असतील किंवा संसाधनं लष्करी तयार करण्याच्या ज्या काही फॅक्टरीज असतील त्या मात्र आपलं प्रायव्हेटायझेशन झालेलं नाही. खाजगीकरण हा एक जागतिकीकरणाचं वैशिष्ट्य आपण म्हणूया, की खाजगीकरणामुळे देखील उद्योगधंद्यांना वाढ आलेली आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, अनेक अनेक प्रकारे काय झालेले आहे, रोजगार तयार झालेले आहेत. तिसरं जर वैशिष्ट्य बघितलं तर याचा परिणाम म्हणजे काय आहे, की नफा मिळवणे. बघा, जागतिकीकरणामध्ये उदारमतवादी धोरण आलेलं आहे, खाजगीकरण आले आहे आणि या दोन्हीचं पर्याय जर तिसरं वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला नफा मिळायला लागलेला आहे. आयात निर्यातीचं प्रमाण वाढलेलं आहे, उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, कच्चा माल किंवा जो पक्का माल आहे याचा आयात निर्यात होण्यात काय झालेली आहे, सुरुवात जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे आणि नफ्यासाठी उत्पादन होत आहे. जे काही उत्पादन आपण करतो तर जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला आपल्या देशाला नफा मिळेल, कशा पद्धतीने त्याची प्रगती होईल यासाठी नफ्यासाठी उत्पादन वाढलेलं आहे. वेगवेगळ्या काय झालेल्या आहेत, सुखसुविधा तयार झालेल्या आहेत नफ्यासाठी किंवा जो भौतिकवाद आहे, जो चंगळवाद आहे तो देखील आपल्याला यामध्ये वाढलेला दिसतो. पुढचं जर वैशिष्ट्य बघितलं तर ते काय आहे, बाजारीकरण झालेलं आहे. काय झालेलं आहे, नफा मिळाला, बाजारीकरण. आंतरराष्ट्रीय जी बाजारपेठ आहे, मुक्त बाजारपेठ तयार झालेली आहेत, त्या खुल्या झालेल्या आहेत आपल्याला आपल्या आयात निर्यात मालाचं करण्यासाठी किंवा उत्पादनाचं करण्यासाठी आणि त्याला योग्य अशी किंमत देणं किंवा तो भाग जो काही माल आहे त्याच्यावरची जी काही बंधने आहेत ती उठवणं, यासाठी आंतरराष्ट्रीय ज्या कंपन्या तयार झालेल्या आहेत किंवा जो काही व्यवहार किंवा जो काही व्यापार तयार केलेला आहे त्याचं बाजारीकरण हे खुल्या स्वरूपाचं झालेलं आहे. जे आधी बंदिस्त होतं हे फक्त भारतापुरतच मर्यादित होतं. आता मात्र आपण जगाशी कनेक्ट झाल्यामुळं हे जे काही खुलं बाजारपेठ आहे किंवा जे काही बाजारीकरण आहे ते काय झालेलं आहे, आता मुक्त स्वरूपामध्ये तयार झालेलं आहे. याचाच आपण पाहतो की मग जर पाहिलं झालं तर समस्या देखील त्याच्या तयार झालेल्या आहेत, की एक जो मी कालचा आपण बघतो की राष्ट्रीय एकात्मतेसमोरचं जे आव्हान होतं कालच्या पाठातलं, की त्यामध्ये काय झालेलं आहे, की बाजारीकरण झाल्यामुळं एक वर्ग जो अधिक काय झालेला आहे, श्रीमंत, आणि एक वर्ग काय झालेला आहे, गरिबीकडे किंवा ज्याला म्हणू अधोगतीकडे चाललेला आहे. ही जी तफावत आहे ही देखील त्याचाच एक भाग झालेला आहे. जागतिकीकरणामुळे जे बाजारीकरण झालेलं आहे तर एक वर्ग जो आहे तो अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि तोच नाही तर दुसरा जो वर्ग आहे तो अधिकाधिक ज्याला आपण म्हणूया की गरिबीकडे किंवा आर्थिक जी संसाधनं आहे त्याच्या कमतरतेकडे जात आहे. आणि पुढचं जर बघितलं तर परस्पर अवलंबित्व वाढलेलं आहे. आपण एकमेकांवर डिपेंड आहोत. बघा, एखाद्या गाडीचं जर आपल्याला एखादा पार्ट पाहिजे असेल तर तो आपण 4 कंपन्यांकडून, 4 देशांच्या आपण त्या त्या कंपन्यांकडून तो भाग मागू शकतो. म्हणजे एकीकडे जर कच्चा माल मिळत असेल तर त्या गोष्टीचा पक्का माल किंवा अजूनही जे काही आपल्याला साहित्य उपलब्ध पाहिजे ते इतर देशांकडे पण आहे आणि ते आपण आपल्या याच्यासाठी मागवू शकतो. म्हणजेच काय झालेलं आहे की आपण एकमेकांवर या जागतिकीकरणामध्ये डिपेंड आहोत. आता जसं आपण चायनाचा माल बंद केलेला आहे तर चायनाला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान त्यांना कोट्यवधीमध्ये रुपयांमध्ये भोगावं लागत आहे, की त्यांचा माल आपण नाकारलेला आहे किंवा आपल्याकडून जो माल त्यांना पाहिजे तो तिथं पोहोचू शकत नाही. अशा पद्धतीने हे जे जागतिकीकरण संकल्पना आहे यामध्ये प्रत्येक देश एकमेकांशी कनेक्ट झालेले आहेत. एकमेकांशी कनेक्ट होऊन एक प्रकारचं जाळं तयार झालेलं आहे. ते एकमेकांवर डिपेंड झालेले आहेत आणि याचाच परिणाम म्हटलं तर आपण काय करतो की एका गोष्टीसाठी आपल्याकडे पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत. फक्त ही जी अमुक गोष्ट आहे, ही जी साधन आहे किंवा हा जो एखाद्या गाडीचा भाग आहे हा फक्त एकाच देशाकडे नाही तर 4-5 देशांकडे उपलब्ध असेल आणि त्यामुळं देखील आपण काय करू शकतो, एकमेकांशी कनेक्ट राहू शकतो. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय आहे की जे काही ज्ञान आहे त्याचं सामाजिकरण झालेलं आहे किंवा ज्ञान वृद्धिंगत झालेलं आहे. जागतिकीकरणाचा हा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे की ज्ञान वाढलेलं आहे. ज्ञानाच्या ज्या सीमा आहेत त्या कक्षा वाढलेल्या आहेत. त्या वाढल्यामुळं ऑटोमॅटिकली काय झालेलं आहे, आपल्या विचारांमध्ये आपल्या संपूर्ण ज्याला मूल्य परिवर्तन म्हणूया किंवा औद्योगिक क्षेत्र म्हणूया किंवा आर्थिक क्षेत्र म्हणूया, सामाजिक क्षेत्र म्हणूया, सांस्कृतिक क्षेत्र म्हणूया, यामध्ये दिवसेंदिवस काय झालेली आहे, वाढ आणि वाढच होत आहे. बघा, संगणक आले. संगणकानंतर जरी आपण बघितलं तर आपण एका मिनिटामध्ये सर्व जगाशी काय झालेलो आहोत, कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं इंटरनेट आहे, संगणक आहे किंवा जे प्रसार माध्यम आहेत या प्रसार माध्यमांचा उपयोग
हे ज्ञान वाढण्यासाठी. आणि हा संपूर्ण सगळा जागतिकीकरणाचा काय आहे, प्रभाव आहे, परिणाम आहे, की ज्ञानामध्ये काय झालेली आहे, वृद्धी झालेली आहे. जागतिकीकरणाची जी आज आपण वैशिष्ट्य बघितलेली आहेत, या वैशिष्ट्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, की उदारमतवादी धोरण आहे, खाजगीकरणाचं धोरण आहे. त्याच पद्धतीने नफा मिळवण्यासाठी आपण उत्पादन केलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्ञानामध्ये वृद्धी झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने जर बघितलं तर काय झालेलं आहे, जे काही परस्परावलंबित्व आहे किंवा एकमेकांवर आपण जे डिपेंड आहोत ते जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ज्या दोन संकल्पना आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य आहेत, मी ती तुम्हाला सांगितलेली आहेत. पुढची जी वैशिष्ट्य आणि ज्या संकल्पना आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.